गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी निमित्त एकादशीचं महात्म्य आणि एकादशीचं महत्त्व या अशा भागावर आपण आज विवेचन करणार आहोत. तर आज येणारी ही जी एकादश आहे हिला सपला एकादश म्हणतात आणि एकादशीच्या कहाणी काय आहेत तर तिचं थोडंसं संक्षिप्त आपण वर्णन करणार आहोत. तर एकादशी निमित्त संत एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे का तो अभंग असा आहे का नामस्मरण हरिकीर्तन एकादशी व्रत हरी. नामस्मरण हरिकीर्तन एकादशी व्रत हरी जागरण द्वादशी शिरापती सेवन सुकृता त्या पार नाही. घडता तिन्ही साधन कली माझी तो पावन त्याचा अनुग्रह करून तर ती जन असंख्य. एका जनार्दनाची भाक पुन्हा जन्म नाही देक साधन आणिक दुजे नको करणे. एकनाथ महाराजांनी या अभंगातून सांगितलं नामस्मरण हरिकीर्तन आणि एकादशी व्रत असं तिघांचं जर एकत्रीकरण जर झालं तर याच्यासारखं भाग्य कोणतंही नाही आणि तो ह्या कलियुगामध्ये पावन आहे. तर अशा एकनाथ महाराजांच्या अभंगामधून एकादशी व्रताचं खूप महत्त्व असं सांगितलेलं आहे आणि अशा साधकाला अशा माणसाला पुन्हा जन्ममरण नाही आणि याच्यापेक्षा दुसरं साधन पण गरज नाहीत असं एवढं महत्त्व या एकादशीला सांगितलेलं आहे. आणि एकादशी ही इतकी पुण्य पावन का आहेत तर हे एकादशीचं व्रत पूर्वी सत्ययुगामध्ये अंबरीश राजाने केलं होतं आणि त्या अंबरीश राजाने व्रत केलं असता त्याने शास्त्रोक्त विधियुक्त असं व्रत केलं आणि त्याच दिवशी त्याच्याकडं दुर्वासा नावाचे ऋषी आले. जेव्हा या व्रताची सांगता करत होते त्याच वेळेस दुर्वासा ऋषी सकाळी सकाळी त्यांच्या महालामध्ये आले आणि सांगितलं का मला आता जेवण करायचं आहे, उपास सोडायचा आहे. तेव्हा राजानं त्यांना सांगितलं का महाराज तुम्ही गंगेला स्नान करून या तोपर्यंत मी सर्व भोजनाची तयारी करतो. तर दुर्वासा ऋषी स्नानाला गेल्यानंतर उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर एकादशी जे व्रत असतं ते सोडण्याचा जो वेळ असतो तो निघून जात होता आणि तेवढ्या वेळेत त्याने त्यांच्या पुरोहिताला विचारलं आणि अंबरीश राजानं फक्त व्रत सोडण्यासाठी हातामध्ये पाणी घेतलं आणि त्याचं आचमन केलं आणि आचमन करून फक्त तुळशी दळावर ते सोडलं आणि व्रत सोडल्याचा संकल्प केला. एवढ्यामध्ये दुर्वासा ऋषी तिथे हजर झाले आणि दुर्वासा ऋषीला कळलं की याने आचमन करून हे व्रताची सांगता केली, व्रत सोडलं आणि मला यायच्या अगोदर यांनी उपास सोडला किंवा जेवण केलं असं त्याचा अर्थ झाला. म्हणून दुर्वासाला खूप त्याचा क्रोध आला त्या अंबरीश राजाचा आणि त्याला शाप दिला का तू ऋषीच्या अगोदर तू जेवण केलं म्हणून तुला 10 वेळा गर्भवास घ्यावा लागेल असा शाप दिल्यानंतर तिथं नारायण प्रगट झाले. त्याने त्यांचं सुदर्शन चक्र आडवं लावलं आणि त्या जो शाप अंबरीश राजाला दिला तो स्वतःवर घेतला आणि मी 10 वेळा अवतार घेईन असं आशीर्वचन अंबरीश राजाला दिलं आणि त्याचा जो शाप होता तो स्वतःच्या अंगावर नारायणाने घेतला. म्हणजे एवढी मोठी कहाणी या एकादशी व्रताच्या पाठीमागं लपलेली आहेत. म्हणजे एकादशी व्रताला खूप महत्त्व आहे. तर आता आज जी एकादश आहे ती सफला नावाची एकादश आहे आणि ती एकादश मार्गशीर्ष महिन्यामध्ये कृष्ण पक्षात येते आणि तिचं नाव सफला एकादश का पडलं आणि त्या एकादशीच्या मागं काय कहाणी आहे ही युधिष्ठिर राजाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं का नारायणा ही जी एकादश आहे हे एकादशी मागं काय कहाणी आहेत, ह्या एकादशीचा विधी कसा करावा, याचं व्रत कसं करावं, यांची पूजा कशी करावी हे तुम्ही मला सांगा. म्हणून युधिष्ठिराच्या विनंती खातर भगवान श्रीकृष्ण म्हणाले अरे राजेंद्र युधिष्ठिरा कारण मोठे मोठे यज्ञ करून दक्षिणा देऊन केलेल्या यज्ञांना मी जितका संतुष्ट होत नाही तितका संतुष्ट ह्या मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीमध्ये होतो.
कारण हे सगळे व्रत हे सफल होतात, म्हणून या एकादशीला व्रत असं सफल असं नाव आहेत. तर त्या सफल एकादशीच्या मागे एक कहाणी आहे. तर त्या दिवशी भगवान नारायणाची पूजा कशी करावी आणि ती विधिवत पूजा का करावी आणि याचं पुण्य काय आहेत आणि याच्यामागं कहाणी काय आहेत याचं थोडंसं भगवान श्रीकृष्णाने याचं वर्णन केलं. तर जसं नागामध्ये शेषनाग, पक्षामध्ये गरुड आणि देवामध्ये विष्णू असे जसे श्रेष्ठ आहेत, तसं व्रतामध्ये एकादशी व्रत श्रेष्ठ आहेत असं भगवान श्रीकृष्णानं सांगितलं. तर ह्या दिवशी सफल एकादशीला नाममंत्राचं उच्चारण करून आणि श्रीफळ, सुपारी, म्हाळुंग, लिंबू, डाळिंब, आवळा, लवंग, बोरे आणि विशेषतः आंबे अर्पण करून धूप दीपाने श्रीहरीची पूजा करावी. सफला एकादशीला विशेषतः दीपदान करण्याची विधान आहे. रात्री वैष्णव भक्तासोबत जागरण करावे. एकादशीचे जागरण करणाऱ्याला जे फळ मिळते ते हजारो वर्षाच्या तपश्चर्यानं मिळत नाहीत असं भगवान श्रीकृष्णाने ह्या एकादशीचं महत्त्व सांगताना सांगितलं. आणि हे एकादशीच्या मागं एक जी कहाणी सांगितली ती कहाणी खूप सुंदर आणि रोचक आहेत. का एकेकाळी चंपावती नगरामध्ये चंपावती नामक एका नगरामध्ये महिष्मत राजाची राजधानी होती. तर हा महिष्मत राजाला 5 मुलं होते आणि त्या 5 मुलांमध्ये एक जो थोरला मुलगा होता तो खूप नास्तिक होता, पापाचरण करीत होता, अधर्मानं वागणारा होता आणि त्यामुळे त्या राजाला सारखं त्याच्या भवितव्याबद्दल दुःख वाटायचं का आपल्या पोटी अशी संतान कशी झाली का ज्याच्या करून त्याच्या पापाचरणांना आपणही बी त्रस्त झालो आणि प्रजा पण त्रस्त झाली. तो अधर्म करायचा, तो वैष्णवांना, गाईला यांना त्रास द्यायचा, ब्राह्मणांना छळायचा आणि तो गावात चोऱ्या पण करायचा. त्याच्यामुळं त्या राजानं त्या जो मोठा मुलगा आहे त्याचं नाव लुंबक असं ठेवलं का तो काही उपयोगाचा नाही. आणि कालांतरानं त्या राजानं आणि त्याच्या इतर भावानं त्याला गावाच्या बाहेर काढून दिलं. हा लुंबक गावाच्या बाहेर गेल्यानंतरही तो शांत बसत नाही. तो रात्री येऊन त्या राज्यामध्ये चोऱ्या करायच्यात. चोऱ्या करून त्या राज्याला पळो केलं आणि मग एकदा त्या शिपायाने त्याला त्या लुंबक नावाच्या त्या राजाच्या मुलाला पकडलं. पण पकडलं असताना त्यानं सांगितलं की मी राजाचा मुलगा आहे, मला सोडून द्या. आणि त्या शिपायाने त्याला सोडून दिलं. त्याच्यानंतर तो काही दिवस जंगलामध्येच राहायला लागला. तिथंच फळं खायचा, मांस काही खायचा, त्याला जे मिळेल ते. पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं की तो अशा एका पिंपळाच्या महान वृक्षाखाली त्याचं वास्तव्य होतं जिथं पूर्वी कुणीतरी तपश्चर्या केली होती असं एक ठिकाण होतं. आणि त्याच पिंपळाच्या झाडाखाली तो झोपायचा, तिथंच खायचा. आणि योगायोग असंच मार्गशीर्ष महिन्यातली एक एकादश आली आणि त्या एकादशीच्या दिवशी त्या दशमीच्या दिवसापासून त्या लुंबक नावाच्या त्या राजाच्या पापी मुलाला त्याला काही खायला मिळालं नाही. कुठून तरी त्यानं 2-3 फळं आणलेत. ते फळं आणल्यानंतर अगोदर त्या पिंपळाच्या झाडाला वाहिलेत. दशमीला 2 फळं खाल्लेत. एकादशीला त्याला योगायोग काहीच खायला मिळालं नाही, त्याला पाणीसुद्धा प्यायला मिळालं नाही आणि तो दिवसभर उपाशी राहिला. उपाशी राहिल्यानंतर त्याचं हातपायाला त्राण राहिले नाहीत आणि योगायोग त्या दिवशी एकादश आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली त्याला जागरण झालं पोटात अन्न नसल्यामुळं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तो दुसऱ्या दिवशी उठला आणि कुठून तरी एका झाडाचे फळं आणलेत आणि ते फळं आणल्यानंतर त्याने अगोदर त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण केले आणि अर्पण केल्यानंतर त्याचं पुण्य फळलं कोणत्या तरी मागील जन्माचं आणि आताच्या त्या थोड्याशा सुकर्मामुळं. आणि ते फळं अर्पण केले आणि त्यांना नारायणाला आव्हान केलं का मी तुला हे 2 फळं अर्पण करत आहेत आणि मी याचा प्रसाद म्हणून आता भक्षण करतो. अशा प्रकारे त्यानं ते फळं भक्षण केले आणि नारायणाला ते आव्हान केलं आणि नारायणाने त्याचा स्वीकार केला. आणि नारायण प्रत्यक्षात ते आकाशवाणी झाली, अरे लुंबक, तू ह्या पापावरून तुझी सुटका करतो आणि तू आता एक राज्यपद भोगशील आणि तुला एक चांगला सुपुत्रही तुला होईल. अशा प्रकारे अशी आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी त्यांना स्वीकारली. तो म्हणला, देवा तुझा मी खूप आभारी आहे, मला ह्या पापाचरणातून तू सोडवलं आणि माझी सेवा तो रुजू करून घेतली. आणि त्या एकादशी व्रताच्या पुण्याईने तो एका राज्याचा राजा झाला
आणि त्याला सुपुत्रही झाला. म्हणजे अशा प्रकारे त्याच्यावालं ते संपूर्ण दिवस पलटलेत आणि त्याला राज्याचा राज्याधिकारी झाला आणि त्याला वर दिला का तू फक्त 15च वर्ष राज्य करशील. तर ते 15 वर्ष राज्य केल्यानंतर त्यांना परत त्या मुलाच्या हातात सर्व राज्यकारभार दिला आणि तो जंगलामध्ये परत तपश्चर्याकरता निघून गेला. अशा प्रकारे त्याचं ह्या जीवनाचं सार्थक झालं आणि त्याचा जन्माचं सार्थक आहे. महाराज ह्या महात्म्याचं पठण व श्रवणाने आणि त्यानुसार आचरण केल्याने मनुष्यास राजसूय यज्ञाचं फळ मिळतं. अशा या एकादशीला सपला एकादश असं म्हणतात. आणि प्रत्येक एकादशीच्या मागं काहीतरी कहाणी आहे आणि ही कहाणी सपला एकादशीची आहे. आणि ही कहाणी ऐकणं सांगणं हे ह्याच्या शास्त्रामध्ये सांगितलं की हे खूप पवित्र काम आहे. तर याप्रमाणे आपण या कहाणी थोडीशी संक्षिप्त प्रमाणात बघितली आणि ह्या सपला एकादशीचा महात्म्य आपण ऐकलं. असंच आपण या एकादशीची जी माहिती आहे आपण ऐकत चाला, दुसऱ्यालाही सांगत चाला आणि याच्या श्रवणाचा फायदा आहे. आपण मन लावून ऐका. आवडल्यास आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. आपले धन्यवाद. जय हरी, जय हरी, जय हरी.